तिचे सर्व अंग मोहक आणि मादक होते. सर्व अंग रेखीव वाटत होते. तिचे खाली वागताच दिसलेले ढुंगण पाहून माझा लंड बेचैन झाला. मला थोडी भीती वाटली. मी दाराकडे जात तिला मी जातो असे सांगितले. सकाळचा प्रकार बघून मी वेडा झालो होतो. सारखेच तेच आठवत होते आणि माझी पॅन्ट ओली होत होती. दुपारी तिने मला घरी बोलवले. मी घरी गेलो. छान टी शर्ट आणि शॉर्ट घातली होती तिने. माझं लक्ष तिच्याकडेच होते. ती शॉर्ट आणि टी शर्टमध्ये खूप छान दिसत होती. ती माझ्याकडे बघून हसत होती. मी पण तिच्याकडे बघून हसत होतो. ती अशी आम्ही गप्पा मारू लागलो. आमच्या गप्पा रंगत होत्या. बोलताना सेक्सचा विषय निघाला. मी घाबरलो आणि कारण एका मुलीसमोर असा विषय बोलल्याचा पहिला प्रसंग होता. तिने मला पटकन विचारले, तू कधी ब्लू फिल्म बघितलीस का? मी नकारात्मक मान हलवली आणि ती म्हणाली, माझ्याकडे आहे, बघूया का आपण? दुसऱ्या दिवशी मी काकीला फिरायला जातो सांगत ठरल्याप्रमाणे मी तिच्याकडे गेलो. तिने आज पातळशी स्लीप आणि मिनी शर्ट घातला होता. स्लीपमधून तिची ब्रा स्पष्ट दिसत होती. तिने सर्व व्यवस्था केली होती. आम्ही ब्लू फिल्म बघू लागलो. मी सहज विचारले, तू नेहमी बघतेस का? तिने हो म्हटले. मी डरकलो. मी उत्तेजित झालो होतो. मी तिच्याकडे बघितले. ती पण गरम झाली होती. तिने मांड्यामध्ये उशी घेतली होती. त्या उशीवर तिची घासत होती. मध्येच एका हाताने बॉल दाबत होती. पिक्चर संपला. ती म्हणाली, जा बाथरूममध्ये तुझा. तिने सवय वाक्य एकदाच. मी घाबरलो. एका मुलीला एवढे कसे माहीत? ती म्हणाली, तिला सर्व माहीत आहे सेक्स बाबत. तिने त्याला विचारले, तू कधी सेक्स केला आहे का कोणासोबत? तो बोलला, मी अजूनपर्यंत नाही केला. तू करणार आहेस का? मी बाथरूममध्ये गेलो, लंड धुतला आणि बाहेर आलो. ती म्हणाली, काय रे, झाले का? मी हो म्हटले. ती म्हणाली, एवढ्या लवकर? मी म्हटले, मला शीघ्रपणाचा त्रास आहे. ती म्हणाली, काय, कोणी सांगितले तुला? बघू. ती जवळ आली. तिने माझ्या चड्डीला हात लावला आणि माझे बटन काढले. मी लाजू लागलो. तेव्हा ती म्हणाली, मला तर पूर्ण नागडे बघितले ना, आता माझी बारी. मी समजलो तिने मुद्दाम आंघोळ करताना दार उघडे ठेवले होते. ती म्हणाली, तू तर जंगल साफ केले आहेस. हा म्हटले. मग ती थोड्या वेळाने आंघोळ करायला गेली. तेव्हा ती सगळं साफ करून आली. मग दोघे जण सोफ्यावर बसले, गप्पा मारू लागले. गप्पा मारता मारता तिने हात पकडला. तोच माझा लंड टाईट झाला. ती म्हणाली, येड्या, तुला शीघ्रपणाचा त्रास नाही आहे? तू कधी हलवला नाहीस का? मी म्हटले, अगं, हलवण्या अगोदर हा चिकट द्रव बाहेर येतो तसे हलवणे आहे. पण नक्की काय मजा येते ते समजले नाही. ती म्हणाली, तो तर उत्तेजनास्राव आहे. थांब, मी तुला हलवायला शिकवते. असे म्हणत तिने ब्लू फिल्म परत लावली. मला उत्तेजित होऊ लागले. माझा पुन्हा पुन्हा हचके देत होता. ती म्हणाली, आता 5 मिनिटात तुझा लवडा आता मूठ मारायला तयार होईल बघ. तो म्हणतो, हा, आता येईल मजा. तिने माझा लवडा कुरवाळत आपला अंगठा बोटावरून फिरवला. माझ्या संवेदना वाढू लागल्या. लवड्यातून आलेला स्राव तिने हाताने सर्व पसरवला. आपल्या हाताची पकड माझ्या लवड्याभोवती थोडी घट्ट केली. हळूहळू तिचा हात मागे पुढे होऊ लागला. तिच्या हाताच्या घर्षणाने मला मजा वाटू लागली. माझ्या उत्तेजना वाढू लागल्या. माझा लवडा हलवताना ती मध्ये मध्ये आपले बॉल दाबत होती. असे शर्ट मध्ये आत घालत असे करताना मला अजूनच मजा येत होती. मी हळूच तिचे बॉल पकडले आणि दाबू लागलो. ती पण माझा लंड हळूहळू हलवत होती. मला मजा येत होती. अचानक तिने मध्येच उठून टीव्ही बंद केला आणि म्हणाली, आता खरी मजा. तिने तिची स्लीप आणि शर्ट काढून टाकले. ब्रा आणि निकरवर ती मादक वाटत होती. म्हणालो, ते तरी कशाला ठेवले आहेस? काढून टाक. ती म्हणाली, बरं, काढते, पण मलाही खुश करावे लागेल. मी हो म्हटले. तशी तिने ब्रा आणि निकर काढून टाकली. तिचे ते रूप उत्तेजित करणारे होते.
तिने पुच्चीवरचे केस काढून टाकले होते. पुच्ची एकदम साफ होती. मला अजून मजा येत होती. मी तिच्या दर्शन घेतले. मी जवळ जाऊन जीभ लावली तिला उत्तेजित करण्यासाठी. ती अजूनच उत्तेजित झाली होती. तिच्या पुच्चीवर माझं दर्शन मला झाले. मी तिला माझ्या अंगावरचे खेचले. तिने बॉल दाबू लागलो. तिच्या पुच्चीत बोटे टाकू लागलो. तिनेही माझा लंड पकडला आणि कुरवाळू लागली. नंतर ती जाऊन सोफ्यावर उतानी झोपली. मला तिच्या उलट्या अंगावर येण्यास सांगितले. आता माझा लवड्या तिच्या डोक्यासमोर होते आणि तिच्या पुच्चीसमोर माझे डोके होते. मी म्हटले, आता काय करायचे? तिने एक बॉक्स माझ्याकडे सरकवला आणि म्हणाली, आतमध्ये एक वस्तू आहे, ती काढ आणि माझ्या पुच्चीत टाक. तो म्हटला, याची काय गरज? तशीच मजा येत आहे. ती म्हणते, वेडायस काय? असं कधी नाही करायचं. जे लग्न झालेल्या सोबत त्याच व्यक्तीसोबत असं करायचं. ती म्हटली, टाक. बिडी असे मागे पुढे करते तसे तू पुच्चीत आत बाहेर कर, समजले? मी बॉक्स उघडला. एक 15-16 सेंटीमीटरची मऊ वस्तू आली. ती माझ्या लवड्याप्रमाणे ताठ होती. मी समजलो की हा बाजारात मिळणारा नकली लवडा आहे. मी तो लवडा तिच्या पुच्चीत टाकला. आत बाहेर करू लागलो. ती सुस्कारा सोडला. तीही सुस्कारे सोडत होती. तिच्या हाताची पकड माझ्या लवड्याभोवती अजून घट्ट केली. हळूहळू तिचा हात मागे पुढे होऊ लागला. आम्ही दोघे गरम झालो होतो. आमच्या हाताच्या हालचाली जोरात होत होत्या आणि तिला मजा येत होती. तेवढ्यातच रूमच्या बाजूला आवाज आला. काकी आली असा आवाज आला. तो हळूच तिच्या बाजूने गेला. मी म्हटलो, जोरात? तीही म्हटली, जोरात. लवडा हलू लागली. ती म्हणाली, आता मजा येईल. अखेरच्या क्षणी मी परमोच्च बिंदूवर पोचताच एक दुधाळ गरम पिचकारी माझ्या लवड्यातून निघाली. तरीही ती हलवत होती. दुधाळ गरम पिचकारी तिच्या बॉलवर तोंडावर पसरली. ती सर्व ते अंगाला लावू लागली. तिने लवडा चोखायला सुरुवात केली. मी उभा राहिलो. मी तिला माझ्या अंगावर खेचले. असे करताच अजून उत्तेजित, अजून मज्जा येत होती मला. तिला पण मज्जा येत होती. असे करताच मी म्हटलो, अजून जोरात करू आपण. मी तिला माझ्याजवळ खेचत घट्ट मिठी मारली. तिच्या अंगावरून हात फिरू लागलो. तीही काही न बोलता मला पकडू राहिली. तिने बाथरूममध्ये आंघोळीसाठी पाणी गरम केले. तिने मला आंघोळ करण्यास सांगितले. मी आंघोळ करायला गेलो तेवढ्यातच ती बाहेरून आली. ती बोलते, मी येऊ का आत? मी विचारले, तू नाही येत का माझ्याबरोबर? तिने नकारात्मक मान हलवली. मी आंघोळ करून बाहेर आलो. ती बाथरूममध्ये गेली आणि तिने मला जाण्यास सांगितले. मीही काही न बोलता निघून गेलो. त्यानंतर माझ्या लैंगिक भावना तीव्र झाल्या होत्या. मी दुसऱ्या दिवशी तिची वाट बघत होतो. तशी ती ठरल्याप्रमाणे आली. माझ्याकडे बघून हसली. मी तिला एकटे गाठायची संधी शोधत होतो, पण ती संधी मला मिळाली नाही. असे 3-4 दिवस गेले. आम्हाला गावाला जायचं होतं. आम्ही 2-4 दिवस होते आमच्याकडे. गावाला जाण्याआधी मी तिला ठरवलं होतं, भेटून जाईल. दिवस जवळ येत होता. मी ठरवले, आता काही नाही, तिची मस्त जवानी उपभोगायची. मी सकाळी लवकर उठून तयार झालो. बाहेर जातो असे सांगत माझा मोर्चा मी वनितकडे वळविला. तिचे दार वाजविले. घरात कोणी नाही याची मला खात्री होती. अनिताने दार उघडले. ती म्हणाली, काय सकाळीच इकडे? काय काम आहे? मी म्हणालो, आत तर येऊ दे, नंतर सांगतो. मी आत गेलो. सोफ्यावर बसलो. तिने पुन्हा विचारले, काय काम आहे? मी तिला एकदा कामुक नजरेने पाहिले. तिने नाईट गाऊन घातला होता. मी तिला जवळ खेचत लागलो. तिचे स्तन हातात घेऊन दाबू लागलो. माहिती नाही काय काम आहे ते. तिने मला दूर लोटले. म्हणाली, निघून जा येथून, नाहीतर काकीला नाव सांगीन. मी तिला धमकावत म्हणालो, नाटक करू नकोस. तू काय गुणाची आहे हे माहीत आहे काकीला. ती म्हणाली, जा इथून. तिला मी बोलू लागलो, आम्ही
3 दिवसात गावाला जाणार आहे. त्याआधी मला तुला भेटायचं आहे. एकदा भेट. मी म्हणालो, मागच्या वेळेला का विरोध केला नाहीस? तेव्हा का मजाक करत माझ्यासमोर नागडी झालीस? आता काही नाही, मला एक शॉट दे. माझा लंडपंताड झाला आहे. असे म्हणत मी जीन्स आणि निकर तिचे काढले. माझा लावडा ताट उभा होता. मी तिला जबरदस्तीने सोफ्यावर झोपवले आणि नाईट गाऊन मांड्यापर्यंत वर गेला. तिच्या मांड्यावरून हात फिरू लागलो. ती म्हटले, जा इथून नाहीतर बघ. मित्रांनो, कशी वाटली स्टोरी कमेंटमध्ये नक्की सांगा. जे नवीन असतील या चॅनलवरती त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून आपल्याला असेच नवीन स्टोरी आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा.